नमस्कार, प्रियांका गोरेज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण मटकीला चांगले लांब सडक मोड कसे आणायचे याबद्दल बोलणार आहोत. बाहेर थंडीचं वातावरण आहे, त्यात पाऊस आहे. मोड यायला थोडा जास्त वेळ लागतोय आणि आलेच तरी मटकी चिवट चिकट किंवा त्याला उग्रवास येतो. हे असं होऊ नये यासाठी काय करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. मटकीला मोड आणण्यासाठी इथे साधारण 250 ग्राम म्हणजे पावशेर एवढी मटकी घेतली आहे. मटकी आपल्याला गावरान घ्यायची आहे. गावरान मटकी ही दिसायला एकदम चुनुरी म्हणजे आकाराने लहान असते. ह्या मटकीचं पातळ भाजी, सुकी भाजी एकदम छान चवीला लागते. बाजारातून मटकी आणल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायची म्हणजे त्यातील कचरा, खडे व्यवस्थित निवडून घ्यायचेत. त्यानंतर एका पातेल्यात साधारणतः 1 तांबा एवढं पाणी घेऊन मटकी त्यात टाकून साधारण व्यवस्थित हाताने चोळून आपल्याला मटकी धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही मटकी धुवून घ्यायची आहे. जेव्हा बाजारात मटकी विकण्यासाठी ठेवली जाते त्यावेळेस त्याला पावडर किंवा जंतुनाशक वगैरे काहीतरी लावलेलं असतं. ते व्यवस्थित निघून जाऊन आपल्या मटकीला छान मोड यावेत यासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 पाण्याने मटकी धुवून घ्यायची. अशा प्रकारे आपली मटकी धुवून झाली आहे. नंतर त्याच पातेल्यात साधारण 1 तांब्या एवढं पाणी घालायचं आहे. म्हणजेच मटकीच्या दुप्पट तिप्पट पाणी आपल्याला यात टाकून साधारण 6 ते 7 तासांसाठी आपल्याला ही मटकी भिजत ठेवायची. ही गावरान मटकी असल्यामुळे या मटकीला साधारण 6 ते 7 तास भिजण्यासाठी पुरेसे असतात. 6 ते 7 तासानंतर तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये जी आपण मटकी भिजत ठेवली आहे ती आकाराने दुप्पट झाली आहे म्हणजे चांगली फुगली आहे. तिला जेवढं पाणी तेवढं तिने ॲब्झॉर्ब केलं आहे आणि त्याचबरोबर जे आपण पाणी जास्त एक्स्ट्राचं ओतलं होतं त्या पाण्यावरती एक तवंग आलेला दिसतोय. पांढरट असा तवंग आहे. जर हा तवंग आपण व्यवस्थित काढून घेतला नाही तर याच तवंगामुळे आपली मटकी चिवट चिकट आणि त्याला उग्रवास येतो. ही मटकी आपल्याला मटकीचे अगोदर पाणी ओतलं होतं ते व्यवस्थित काढून घ्यायचे आणि साधारण 2 पाण्याने आपल्याला ही मटकी हलक्या हाताने धुवून घ्यायची. मटकी जास्त चोळून धुवायची नाही कारण की ही मटकी आपली व्यवस्थित फुगलेली आहे. हलक्या हाताने आपल्याला ही मटकी व्यवस्थित धुवून घ्यायची. आता ही मटकी हलक्या हाताने आपण धुवून घेतली आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता मटकीचा आकार. आता ही मटकी आपल्याला साधारण पुरणाची चाळण किंवा वड्यांची चाळण जी आपल्या घरात अवेलेबल असते यामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा अगदी तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर एखादं सुद्धा कापड जरी असेल तर त्यात पण तुम्ही व्यवस्थित ही बांधून ठेवू शकता. इथे मी पुरण वाटायची जी चाळणी असते यामध्ये मटकी काढून घेतली आहे. चाळणीच्या खाली एक रुमाल टाकला आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी जे मटकीत राहिलं असेल ते व्यवस्थित निथळून जावं आणि ही मटकी आपल्याला चाळणीत व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. व्यवस्थित पसरून झाल्यानंतर चाळणीपेक्षा म्हणजे चाळणीचं जे बूड असतं ते पूर्ण पातेल्यात जाईल एवढं मोठं पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये एक रुमाल टाकला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची म्हणजे आपण जी मटकी पसरून व्यवस्थित चाळणीच्या बुडाला जी पसरली आहे ती व्यवस्थित पूर्ण ते पातेल्यात जावी आणि अशा प्रकारे ती चाळणी पातेल्यावरती ठेवल्यावरती त्याच्यावरती परत अजून एक किंवा 2 रुमाल टाकायचेत आणि त्याच्यावरती झाकणी ठेवायची जेणेकरून मटकीला एकदम असं दमट वातावरण निर्माण करायचं आहे आपल्याला. वरून झाकली ठेवल्यानंतर साधारणतः 10 ते 12 तासानंतर आपण ही मटकी उघडून बघणार आहोत. 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता आतल्या भांड्याला जे वरून आपण भांडं झाकलं होतं त्याला किती मॉइश्चर आले म्हणजे किती आतने अशी हीट तयार झाली आहे. आणि आता कापड काढून बघूयात. अरे वा, किती छान असे मोड आलेत. जे मटकीला मोड आलेत ते वरूनच आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसत आहेत. एकदम छान असे मोड आलेत. आपण जर ही मटकी कापडात जर बांधून ठेवली तर जेव्हा त्या मटकीला कोंब येतात मोड येतात त्यावेळेस ते कापडाच्या बाहेर येतात आणि कापडाच्या बाहेर आलेले मोड व्यवस्थित निघत नाहीत, ते तुटूनच निघतात. म्हणून कापडापेक्षा चाळणीत जेवढे आपण मटकीला मोड आणू तेवढं आपल्याला सोपं पडतं. अशा प्रकारे मोड एक अगदी छान आणि
सुबक आलेत, एकदम लांबसडक मोड आहेत, चाळणीच्या बाहेर मोड आलेत. खाली 10 ते 12 तासांसाठीच मी ही मटकी म्हणजे बांधून ठेवलेली. आता ही मटकी आपण एका ताटात काढून घेऊयात. यापासून तुम्ही पातळ भाजी, सुकी भाजी काहीही बनवू शकता आणि चवीला इलायती मटकीपेक्षा गावरान मटकी खूप छान लागते. भिजायलाही जास्त वेळ लागत नाही, पटकन भिजते पण आणि मोडही छान येतात. आणि हे चाळणीत आपण व्यवस्थित मोड आणण्यासाठी ठेवलं होतं. ते चाळणीला नुसतं झटकलं तरी आपली सगळी मटकी व्यवस्थित निघून आली. एकही त्याचा कोंब तुटलेला नाही आहे. कुठेही मटकीला उग्रवास येत नाही आहे, कुठे चिकट झालेली नाही आहे, कुठं चिवट लागत नाही आहे. एकदम मोकळी सुटसुटीत मटकी तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.